निवडणुकीतील बोगस मतदानाविरोधात महाविकास आघाडी आणि सहकारी पक्षांचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही राहणार उपस्थित। महाविकास आघाडीच्या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित। मात्र प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाडांची अनुपस्थिती। विरोधकांच्या मत चोरीच्या आंदोलनाला भाजप देणार मूक आंदोलनातून प्रत्युत्तर। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत आंदोलन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात होणार सहभागी। वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार। 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या पार्थिवावर पुण्यात रात्री उशिरा अंत्यसंस्कार। अंत्यसंस्कारावेळी रोहितची पत्नी, मुलासह इतर नातेवाईक होते उपस्थित। नातेवाईकांचा मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार। फलटण महिला डॉक्टर प्रकरणात एसआयटी गठीत करा। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमा। मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चौघांवर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीचा राजीनामा देते। पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांसमोर आणते। पोलीस स्टेशनमध्येच रुपाली ठोंबरे आक्रमक। मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी। सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा। मात्र कबुतरखाने बंदच राहणार। आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांकडून अटक। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर। निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी 1 वाजता निघणार असून या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष सहभागी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीत सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे। परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा आरोप विरोधकांचा आहे। त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे। याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या। मात्र या बैठकीतून विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालं नाही। याचाच भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बोगस मतदान विरोधात विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। विरोधकांचा आजचा हा सत्याचा मोर्चा। महाविकास आघाडीसह मनसे देखील या मोर्चामध्ये उतरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे म्हणजेच एकूणच विरोधकांकडून आजचा हा सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। कशा पद्धतीचं या मोर्चाचं स्वरूप असेल? खरं तर हा मोर्चा सत्याचा मोर्चा म्हणून विरोधकांनी लावून धरलेला आहे। दिल्लीतनं राहुल गांधी यांनी हा वोट चोरीचा मुद्दा प्रथम दर्शनी जनतेसमोर आणलेला होता। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच मोर्चासाठी ज्या संपूर्ण पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका परिसराबाहेर आपण जर बघितलं तर काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे झेंडे देखील पाहायला मिळतात। परंतु ज्या पद्धतीनं तयारी करण्यात आली, ज्या पद्धतीनं आतापर्यंतची काँग्रेसची भूमिका होती, यामध्ये काही मोजकेच नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं होतं। संपूर्ण परिसरामध्ये आपण जर सध्या बघतोय शिवसेनेचे बॅनर हे आता
तयार होताना पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई काँग्रेसचं ऑफिस सुद्धा आहे, तरी देखील आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नाही आहेत। वर्षा गायकवाड या मुंबईत नाहीये, त्यामुळे त्या सहभागी होणार नाही। त्यामुळे कुठेतरी मनसे सोबत जुळवून घेणं काँग्रेसला कठीण झालेलं आहे का, अशी देखील चर्चा होते। सोबतच आपण जर हा संपूर्ण परिसर बघितला तर 1 वाजल्यापासून या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक असतील, सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येणार आहेत, महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। सर्वसामान्य जनता सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। मुळातच वोट चोरी किंवा मतदार याद्यांमधील जे घोळ, सदोष मतदार याद्या ज्या आहेत त्याबद्दल निवडणूक आयोगानं वारंवार ज्या पद्धतीने चालढकल करणारी उत्तरं दिलेली आहेत, त्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जी रौनक आपल्याला पाहायला मिळते आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। संविधान वाचवा, लोकशाही जागवा या नाऱ्यासह सगळे पक्ष मैदानात उतरत आहेत। काही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती ही आम्हाला पाहायला मिळते। आज सत्याचा मोर्चा होतोय, ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत मतदार याद्यांबद्दल, काय वाटतं? मग हे सगळं उद्धव साहेब आणि राजसाहेब चांगलं करतील म्हणूनच मी इथं आलेलो आहे। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव, मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे। आता मी केसनमध्ये राहतोय आणि केसनचे सरपंच आहे मिलिंद नाना हरगुडे, परमहंस भाऊ हरगुडे आणि आमचे विशाल भाऊ हरगुडे धाराडीचे सरपंच आहे बघा। यांनी सगळ्यांनी सांगितलंय मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरी जात जा म्हणून। केसनगावचे सर्व सरपंच आहे, 4-5 सरपंच आहे आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे काही ते स्वतः मला पाठवतात। हो, त्याच्यामुळे मी येत असतो। तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतो। माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून हा रथ घेऊन येत आहे आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही 30 वर्षापासून हा रथ मुंबईत घेऊन येत आहे। हे सोपं नाही, पावसात येतोय, पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही। असे शिवसैनिक निष्ठावंत मोजकेच राहिल्यात आणि जे आज म्हणतात की बॅलेट पेपरवरती सगळ्या निवडणुका घेतल्याच पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत, जनतेमध्ये ते पुन्हा एकदा उतरणार आहेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब अजून तर आमचे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, साहेबांशी आहे पण राजसाहेबांशी तर काहीच नाही। आज काय जर गाडी पाहिली साहेबांनी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तर 100% पाहत्यान आणि कौतुक करत्यान माझं की एवढं मोठं योगदान तुम्ही आज लावलंय। आणि काय अजून पक्षात काही असन कुठभरी काय चाललंय, आता तुम्ही सांगताय काँग्रेसचा झेंडा अमकं झालं फलानं झालं, त्याच्यात काही विषय नाहीये, सगळ्यांशी चांगलं आहे। बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये आणि यावरून विरोधकांकडून जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली जाते। सरकार घाबरलेले आहे। उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार। त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे। परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार। हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे। तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात। तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा। त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे। उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे।